नमस्कार, यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत। आरगमध्ये महिला सक्षमीकरणाला ग्रामसेवकाचा ब्रेक। प्रशिक्षक कलगोंडा पाटील यांचा आमरण उपोषणाचा इशारा। एकीकडे सरकार बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देत असताना आरग तालुका मिरज येथे मात्र मुलींच्या स्वसंरक्षणासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला प्रशासकीय अडवणुकीचा सामना करावा लागत आहे। गेल्या 12 वर्षापासून मोफत कराटे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक कलगोंडा पाटील यांच्या कार्यात ग्रामसेवकाने खोडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। ग्रामसेवकाच्या उद्धट वर्तणुकीचा निषेध करत कामात सुधारणा न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे। कलगोंडा पाटील हे सामाजिक बांधिलकीतून गेल्या दशकभरापासून आरग परिसरातील मुली व महिलांना विनामूल्य कराटे प्रशिक्षण देत आहेत। सरावासाठी जागेची अडचण निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीने त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून दिली होती। मात्र या जागेवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यास ग्रामसेवकांनी मज्जाव केला। हे प्रकरण महिला व बालकल्याण विभागापर्यंत पोहोचल्यानंतर विभागाने सूचना देऊनही प्रशासनाने दिरंगाई केली। अखेर ग्रामसेवकांनी 25 डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याची लेखी हमी दिली होती। दिलेली मुदत 25 डिसेंबर संपूनही संबंधित जागेवर अद्याप कामाचा एक दगडही हललेला नाही। याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या पाटील यांना ग्रामसेवकांनी चक्क तुम्हाला काय करायचे ते करा, कुठेही जावा अशा शब्दात उद्धट उत्तरे दिले। एका संवेदनशील विषयावर काम करणाऱ्या व्यक्तीसोबत सरकारी कर्मचाऱ्याने केलेले हे वर्तन संतापजनक मानले जात आहे। या कामासाठी स्थानिक नागरिकांनी सिमेंट, वाळू, पत्रा आणि मुरुम यासारख्या साहित्याची मदत केली आहे। मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने मुलींच्या पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। लोकसहभाग असूनही केवळ शासकीय उदासीनतेमुळे महिला सक्षमीकरणाचा हा प्रकल्प रेंगाळला आहे। आम्हाला कळालं की असल्या घाणी जागेत आम्हाला खेळायला लावतायत। जी तुमच्या घरातील एखादी मुलगी असली तर तुम्ही त्या जागेत सगळ्या मुलींना खेळायला ती जागा द्यायची ला काय? तर वर सरकार म्हणतंय की आपल्या सगळ्या मुली सक्षम झाल्या पाहिजेत, संरक्षण स्वतः संरक्षण केल्या पाहिजेत। जर आपल्या गावातली माणसं जर असे घाणेरडे विचाराचे असतील तर तुमच्या मुली कसं पुढे जातील किंवा स्वतःचं संरक्षण कसं करतील हे विचार करून तुम्ही जागा तर द्यावी। एवढंच म्हणेन की आमच्या क्लासला एक छोटीशी का होईना तुम्ही चांगली जागा हुडकून द्यावी, एवढंच म्हणेन। नमस्कार, मी समृद्धी परशुराम खोत। ज्या वेळेस सरांनी आम्हाला सांगितले की ग्रामपंचायतने आमचे जे कराटे क्लास आहेत ते बंद पडणार आहेत आणि जी जागा उपलब्ध करून दिल्या त्यांनी दुसरी जागा आणि ती घाणेरडी इतकी जागा आहे की तिथं तिथलं सांगावं तितकं कमीच आहे की किती तिथं घाण आहे। आणि खरं सांगायचं झालं तर मुली सक्षम बनवण्यासाठी आमचे सर कायम झगडत आलेले आहेत। आणि मला या कराटे क्लास मध्ये आले ना तर मला असं भीती वाटतच नाही, कारण सर आमच्या सोबत कायम आमच्या वडिलांसारखंच वागलेले आहेत आणि ते कायम आम्हाला सक्षम बनवण्याचंच काम केलेले आहेत। परंतु ग्रामपंचायतनी जे पहिल्यांदा ठराव घालून आम्हाला जागा दिलेली होती ती जागा तुम्ही परत आम्हाला ती द्यावी आणि ती घाणेरडी जागा आम्हाला नको द्यावी, कारण त्या घाणेरड्या जागेत जर आम्हाला काय झालं तर पुढचा ठराव तुमच्याकडेच असणार आहे। आम्हाला काय झालं तर तुमच्यावरच कारवाई केली जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा। धन्यवाद।